मामा तर ओढा जरा. नमस्कार. नमस्कार. आमच्या साहेबांनी तुमच्यासाठी एक बेड दिल्या. बरं थांबा थांबा, या आत तुम्ही. बसा की साहेब, बसा. बोला की साहेब. दादा तुम्हाला आमचं चिन्हच माहीतच आहे ना. हो माहीत आहे साहेब. दादांना गिफ्ट दे रे. एक मिनिट थांबा. प्रभा पाणी घेऊन ये ग. साहेब तुम्ही किती वर्ष झाले या राजकारणात आहे सर? दादा आम्ही या राजकारणात आजोबा पंजोबापासून राजकारणात आहे. आणि तुम्ही नागरिकासाठी काय करणार आहे? काय लाईट पाणी रस्ते शाळा बांधून दिलेत आणि काय पाहिजे त्यांना. साहेब तुम्ही एक मला सांगा, हे कार्यकर्ते किती वर्ष झाले तुमच्याकडे काम करतात हो? आमचा आजोबा पंजोबापासून काम करतोय. साहेब एक लक्षात घ्या, तुमच्या आंदोलनासाठी सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतात आणि त्यावेळी पोलिसांचा लाठीचार्ज होतो. त्यावेळी तुम्ही निवांत एसीच्या रूममध्ये बसले असता आणि ती सगळी पोरं दवाखान्याच्या बेडवरती झोपले असतात. आणि ते सोसावं कुणाला लागतंय? कार्यकर्त्यांच्या आईवडिलांना. तुम्हाला वाटत नाही ह्या गरीब पोराला एकदा उभा करून निवडून आणावं? बघू विचार करू. बरं ठीक आहे, एक मिनिट थांबा. तुमच्यासाठी आमच्याकडनं एक गिफ्ट आहे. श्री आलोक, गिफ्ट घेऊन या रे साहेबांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे एक दैवत आहेत. दैवताचे एक शिकवण आहे, मॉडेल पण वागणार नाही. आमचे बाबासाहेबचे एकच वाक्य आहे, 100 वर्ष शेळून जगण्यापेक्षा एक दिवस वागून जगा. बाळांनो तुम्ही आज आमचे डोळे उघडले. आता ह्याच्या पुढे गरिबाच्या पोरग्याला उभा करून आम्ही निवडून आणून देऊ. संघटित व्हा आणि संघर्ष करा. माझा समाज विकणार नाही.